हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज पुन्हा तुमच्या भेटीला आले एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तुम्ही एखाद्या दुकानात जाता, तिथे वस्तू, कपडा, खाद्यपदार्थ किंवा स्टेशनरी विकत घेता. कॅश काउंटरला पेमेंट करण्यासाठी जाता. तेव्हा तिथला माणूस त्या वस्तूवरील बारकोड स्कॅन करतो. बीप असा आवाज झाला की त्या संगणकावर त्या वस्तूची किंमत दिसायला लागते आणि मग आपण पेमेंट करतो. तुम्ही कधी विचार केलाय का की या बारकोड मागचा इतिहास काय आहे? 1948 साली जोसेफ वुडलँड हा अमेरिकेतील एक तरुण किराणा दुकानामध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेला. तिथे पेमेंट करत असताना तो किराणा दुकानदार वैतागून म्हणाला की वस्तूंची विक्री आणि पैशाची नोंद यांची प्रक्रिया जर सोपी झाली तर किती बरं होईल, नाही का? झालं. जोसेफ वुडलँड याच्या डोक्यात ट्यूब पेटली आणि त्याने ठरवलं काहीतरी नवीन करायचं या बाबतीत की जे दुकानदारांसाठी आणि एकूणच सर्व खरेदी विक्री करणाऱ्यांसाठी सोयीस्कर जाईल. पुढे काय झालं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. एके दिवशी तो मायामीच्या किनाऱ्यावर बसला होता. वाळूत हात फिरवत काही रेषा काढल्या आणि त्याच क्षणी त्याला कल्पना सुचली. मोर्स कोड सारख्या रेषा आणि टिंबांच्या माध्यमातून वस्तूंची माहिती दाखवता आली तर ती यंत्र वाचू शकेल. हीच ती बारकोडची जन्मकहाणी. तेव्हा संगणक, लेझर, स्कॅनर नव्हते, पण पुढे विज्ञान प्रगत झालं. थिओडोर मेमन यांनी लेझर तयार केलं आणि डेव्हिड कॉलिन्स यांनी रेल्वे माल ओळखण्यासाठी रेषांचा कोड विकसित केला. पुढे 1970 मध्ये IBMचे जॉर्ज लॉरर यांनी आधुनिक बारकोडची रचना केली. 1974 साली अमेरिकेतील मार्श सुपरमार्केटमध्ये पहिल्यांदाच व्रिगली ज्यूस फ्रूट च्युइंगम गम स्कॅनरवर ठेवण्यात आलं. बीप असा आवाज झाला आणि त्याची किंमत दिसली 67 सेंट्स. इतिहासात पहिला बारकोड स्कॅन झाला. या बारकोडलाही सुरुवातीला विरोध झाला. दुकानदार म्हणाले खर्च जास्त आहे. उत्पादक म्हणाले पहिले विक्रेत्यांनी स्कॅनर बसवावेत. पण एकदा हे तंत्रज्ञान स्थिर झालं की किराणा उद्योगाचं चित्र बदललं. आज बारकोड केवळ दुकानापुरता नाही, तो रुग्णालयात, औषधांवर, तिकिटांवर आणि तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचला आहे. त्या वाळूत काढलेल्या काही रेषांनी जगाला डिजिटल युगात नेलं. जोसेफ वुडलँड या तरुण वैज्ञानिकानं ज्या कल्पकतेनं जो शोध लावला त्यामुळे व्यापाराचा वेग वाढला, डेटा व्यवस्थापन सोपं झालं आणि जग बदलून गेलं. म्हणूनच बारकोडवर दिसणाऱ्या काळ्या पांढऱ्या रेषा या फक्त रेषा नाहीत, तर त्या आहेत एका वैज्ञानिकाच्या कल्पकतेनं बदललेल्या नव्या जगाचा चेहरा. मग मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज तसंच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा.